लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। नाशिक तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावाजवळ असलेल्या टॉप 10 बारमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक भगवान पवार यांनी केला आहे। गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून पवार कुटुंबाच्या घराबाहेर ही समस्या कायम असून अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कुटुंब हतबल झाले आहे। पवार कुटुंबाच्या म्हणण्यानुसार बारमध्ये येणारे अनेक ग्राहक बार समोर वाहन न लावता परिसरातील नागरिकांच्या घराबाहेर वाहने उभी करतात। त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, घरासमोरच लघुशंका करणे तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकाराबाबत 112 या आपत्कालीन हेल्पलाईनवर अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्याचा दावा पवार कुटुंबाने केला आहे। मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या संदर्भात बार मालकाकडे वारंवार तक्रार करण्यात आल्याचे भगवान पवार यांनी सांगितले। त्यांच्या आरोपानुसार बार मालकाने उलट तक्रार करून तर बघा, मग काय करतो ते पहा, तसेच तुम्ही तुमचे घर विकून निघून जा, आम्ही आमचे करणार, अशा शब्दात धमकी वजा भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकाराची ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, संबंधित बार मालकावर तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भगवान पवार यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणात बार मालकाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। चांदोरी गावात आहे, बाजूला माझं घर आहे, बाजूला टॉप 10 बार आहे। याच्या बारमध्ये जे लोक येतात दारू पिण्याकरता, आल्यानंतर घरापाशी गाडी लावतात, रस्त्यात गाडी लावतात, इकडे लगी वगैरे करतात। 112ला कॉल करून सुद्धा त्यांना समज दिले तरी ते लोक ऐकतील। हा आम्हाला 1.5 वर्षापासून त्रास आहे। त्यांना आम्ही मालकाला 10 वेळेस बोललो की गाड्या लावत नको, लोक लगी वगैरे करतात, तुम्ही याची व्यवस्था समजून तर पाडून करा, पण बार मालक हा काय ऐकत नाही। आम्ही वारंवार सांगून हे करून त्यांना आम्ही बोललो आम्ही लेखी तक्रार देतो, तर लेखी काय म्हणते तू लेखी तक्रार देऊन बघ, आम्ही काय करतो। या धक्क्याने आम्हाला उद्या नको कमी जास्त करायला किंवा नको हे करायला। तर स्थानिक पोलीस स्टेशन, सायखेडा पोलीस स्टेशन असो या DCP स्वामी साहेब असो यांना विनंती आहे की याच्यावरती काही ना काही त्यांनी मार्ग काढावा, हे करावं, नाही तर आम्ही आमची प्रॉपर्टी विकून आम्ही आमच्या गावाला निघून जातो। ते म्हणते इकडून विकून तिकून निघून जा, आम्ही ऐकणार नाही, आम्ही हेच करणार, आमच्या गाडीलाच लागणार, तुला काय करता ते कर। आम्ही 112ला बी कॉल केला, ते स्थानिक पोलीस पोलीस आले बी, अधिकारी बी आले, त्यांच्या साहेबांसमोर बी नेलं। ते फक्त म्हणे की याच्या पुढं असं करू नको, तर ते आज रात्री न ऐकता आजसुद्धा गाड्या त्यांनी लावलेल्या आहे। यांचा रोज तयारी लघवी करता, आमच्या आई बहिणी यायला खूप आम्हाला त्रास होतो। यांचा एवढा त्रास 1-1.5 वर्षापासून का आम्ही त्या त्रासाला वैतागलेलो आहे। ते लघवी करता, हे करता, शिवीगाळ करता, रात्री 1-1 वाजेपर्यंत ते बाहेर चालत त्या हे करता, धिंगाणा करता, गागोरड करता, याचा आवाज वगैरे वाढवता आणि रस्त्यात गाडी वगैरे लावून देतात। रात्री बेरात्री येणं काय असतो, माणसाचा जीव घाबरतो। PL माणसाचा एखादा माणूस काय बोलतो, ते उपर बोलते, भांगडे झगड्याचे काम होऊन जाते ते। याच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनी काही मार्ग काढावा। यांना समोर जागा आहे, समोर पार्किंग आहे, समोर सगळे असताना सुद्धा ते मुद्दामून हटकून तिकडे गाड्या वगैरे लावतात आणि आम्हाला लोकांना खूप त्रास देतात आणि ते लगी वगैरे करतात, दारू पिणे लोक खूप हे करतात। याच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनी असो किंवा स्वामी साहेबांनी असो याच्यावरती काही ना काही मार्ग करून याच्यावर काही ना काही मार्ग काढावा, ना तर नाही करत आम्ही आमची प्रॉपर्टी आम्ही सोडून आम्ही इकडून निघून जातो। याच्यावरती जर काही पर्याय निघाला नाही तर आम्हाला शेवट स्वामी साहेबांना जाऊन भेटावं लागेल, या किंवा मग आम्हाला लेखी तक्रार एकतर मुख्यमंत्री साहेबांना पाठवू किंवा मुख्यमंत्री साहेबांना पाठवू किंवा काही कलेक्टर साहेबांना पाठवू। आम्ही लेखी तक्रार आम्ही एवढं देणार म्हणजे देणार आहे आम्ही। याच्यावरती काही ना काही साहेबांनी मार्ग काढावा ही नम्र विनंती। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।